जमलाय गोतावळा नवरी नवरा लैलय तो मात्राडा घालूया धिंगाणा काय नाही भेटलंय गाढवात जा आणि शोध उलटू फटाक डीजे हा अंतरपाठ हे गाढवाची साडी नाहीये ही पण नाहीये ही पण नाहीये हे बदलून आण पहिल्यांदा समय इकडे का आली आहे समय इकडे का आली आहे तिकडे जाऊन दे जिथून आलाय तिकडे जा पटकन तिकडे पटकन जा तिकडे ही साडी पण नाहीये ती बाहेरची साडी आहे बाबा जा आणि शोधा लवकर हार लग्नाच्या वेळेला जा आतमध्ये जा काय झालंय काय सांगते काय आहे ना एरवी हे गाणं जेव्हा वाचतं ना मला बरं वाटतं मला छान वाटतं पण आज हे गाणं ऐकल्यानंतर मला टेन्शन आलंय मामा काय झालं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट सापडत नाहीये काहीतरी हरवलंय काय हरवलंय सांग मामाचं पत्र हरवलंय का शाळेत होत का हे विनोद करायला आपले सेलिब्रिटी येणार आहेत आणि नेमकी अच्छा नेमकी हरवली रे काहीतरी साडी हरवलीये मामा साडी हरवली अच्छा साडी हरवली म्हणून आज तुम्ही ड्रेस घातलाय का साडी हरवली तर साडी हरवली ही नाही तर दुसरी एवढी आपली लग्न संस्था चालवतो एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीचं लग्न करतो किती साड्या आणून ठेवलेल्या आपल्याकडे ठीक आहे एवढी महत्वाची साडी आहे काय त्याला हिरे मणके जोडलेत का काय सोन्याची जरतारी आहे का त्याला काय नाचरा मोर आहे त्याच्यावर त्याच्यापेक्षा महत्वाची साडी आहे त्याच्यापेक्षा महत्वाची साडी हो काय एवढं कारण ती माहेरची साडी आहे तुमच्या माझ्या नाही मामा सेलिब्रिटींच्या माहेरची साडी आहे प्लीज जाऊ साडी शोधा प्लीज मग शोधायला प्लीज नमस्कार मंडळी मी मृण्मयी देशपांडे तुमचं स्वागत करते एका भरजरी कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बँड बाजा बरात सेलिब्रिटींचं लग्न जोरात बघता ना तुम्ही प्रत्येक भागामध्ये आम्ही एका देखणे आणि धमाल लग्नाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत पण पाठीमागे इतके गोंधळ चालू असतात माझी टीम मला इतकी वाईट मिळाली आहे ना पण तरी सुद्धा आम्ही मॅनेज करतो का कारण आमच्या लाडक्या कलाकारांची लग्न तुमच्या साक्षीने लागावीत म्हणून तुमच्यासाठी आम्ही त्यांना पुन्हा एकदा बोहल्यावरती उभं करतो त्यांच्या लग्नातल्या सगळ्या गमती जमती इथे या मंचावरती दाखवतो आणि अभिमानाने म्हणतो बँड बाजा बरात सेलिब्रिटींचं लग्न जोरात हा शोधा रे शोधा सगळे शोधा व्यवस्थित शोधा मी आहे इकडे शोधा अरे नमस्कार पण तुम्ही इकडे आता साडी कोण शोधताय नाही शोधतायत सगळे शोधतायत तिकडे मागे सगळे शोधतायत नाही मिळाली साडी नाही अजून शोधाशोध सुरू आहे मी आलो मी म्हटलं प्रेक्षकांना उगाच कशाला ताटकळत ठेवायचंय वधूवरांचे गुणच सांगायचे आहेत ना मी सांगतो तुम्ही काय गुरुजींसोबत राहून मलाही येतं थोडं बोय दाखवा फोटो अच्छा फोटो प्लीज ही वधू आहे हो ही आपली वधू आहे हिची खूप लग्न होणार आहेत काय वेड्या का मामा काय बोलताय सुरुवात आहे एपिसोडची हे वाक्य कसं येऊ शकतं नाही खरं आहे तेच सांगतोय ना चेहरा बघून सांगतोय तुम्हाला सांगतो हिचा ना खूप छळ होणार आहे वेगवेगळ्या लग्नातल्या सासवा हिचा छळ करणार आहेत अरे बापरे तोही वेगवेगळ्या प्रकारे कुणी हिला चटके देईल कुणी विहिरी ढकलून देईल तुम्हाला सांगतो माहेरच्यांची माया सुद्धा हिला मिळणार नाही काय बोलताय नवरा अजिबात वेळ देणार नाही हिला अरे बापरे माहेरचे साधी माहेरची साडी हिला भेट देणार नाही अहो जाम रडणार आहे पुरे गुरुजी तुम्ही ना तोतया गुरुजी आहात तोतया याचं कारण म्हणजे तुम्ही भविष्य नाही सांगत आहात तुम्ही वधूच्या एका गाजलेल्या सिनेमाची स्टोरी सांगताय आम्हाला साडी अजून नाहीच मिळाली आहे साडी अजूनही मिळालेली नाहीये पण आता जे काही होईल ना ते आता देवाच्या हातामध्ये जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी अलका कुबल आणि चिरंजीव समीर आठले यांचं एकदम वेगळी भन्नाट एंट्री केली आहे मी पहिल्यांदाच अशी हो ना कारण मला असं वाटलं होतं की अलका ताई येते म्हटल्यानंतर कदाचित डोक्यावरून पदर एक पाऊल असं टाकत आमचं आणि हिरवं कुंकू वगैरे असं
अलकाताई खूप 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 स्वागत आहे या मंचावरती. थँक्यू एक ते एक वेगळाच कार्यक्रम आहे आणि आज एकदम मला असं वाटतंय वा परत माझे 32 वर्षापूर्वीचे दिवस मी पाहते की हो ना? येस. फक्त ते दिवस पूर्ण बघण्यासाठी एक व्यक्ती समीर कुठे आहे पण? एक्झॅक्टली, कारण जनरली वधूवर दोघंही चालत येतात पण तू आता एकटी आली आहेस. समीर ए समीर आज तुला बघा ना बघा आज तुला शूट करायचं नाहीये. आज आपल्या दोघांना सगळे शूट करणार आहेत. ये इथे 1 मिनिट मी घेऊन येतो. प्लीज प्लीज. जिथे कॅमेरा असतो ना तिथे पहिला समीर जाणार. त्याच्या पाठीमागे कॅमेराच्या पुढे यायचंच कॅमेराच्या नाहीये मागे. त्याला. समीर दादाचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. वधू आणि वराचं इकडे आगमन झालेलं आहे. ताई, तुझं चित्रपटांमध्ये इतक्या वेळेला लग्न लागलंय की आता तुझे सगळे विधी खरंय. तोंडपाठ झालेले असतील ना? अरे बरेच म्हणजे बरीच लग्न मला वाटतं 30-35 तरी लग्न लागली असतील. जशी मी तिरडीवर झोपड्याचा रेकॉर्ड केलाय तसं लग्नाचा पण केलाय. किती वर्ष झाली आहेत लग्नाला? 30. वा. पण आम्हाला तुमची पहिली भेट कशी झाली? कोणी कोणाला प्रपोज केलं? नक्की प्रपोजल कसं होतं? कसं झालं नाही मृण्मयी? नाही, कसं झालं वगैरे असं नुसतं आम्हाला शाब्दिक ऐकायचं नसतं. मग? तर आम्हाला ते चित्र ऐकायचं नाहीये, बघायचं. म्हणजे एरवी पण मी गप्पच असतो, आताही गप्पच राहील. वा काय आहे? तयार आहात तुम्ही Yes. तुमची गोष्ट सांगायला? जोरदार टाळ्यांनी यांच्या प्रेमकथेला सुरुवात करूया. अलका समीर प्रेम कहाणी सीन 1. आम्ही निर्माते अरुण गोडबोले आणि आमचे डिरेक्टर NS वैद्य यांचे लागोपाठ सातत्याने बरेच सिनेमे केले. म्हणजे नशीबवान, धुमाकूळ, बंडलबाज आणि त्यात प्रशांत दामले, किशोरी शहाणे, विजय चव्हाण, मी अशी आमची 4 जणांची आर्टिस्टची टीम ठरलेली असायची. आणि खूप त्यावेळी समीर तिथे सूर्यकांतला म्हणजे बरोबर समीर काम करत होता असोसिएट म्हणून. तर असे आम्ही सगळे एकत्र 10-12 जणांचा ग्रुप रोज रात्री पॅकअप झालं की फिरायला जाणं कोल्हापूरमध्ये, रात्री आईस्क्रीम खायला जाणं, असं ते ठरलेलं असायचं. हळूहळू सगळे आपापल्या कामात बिझी होत गेले आणि आम्ही दोघं राहिलो. आणि मग ते लक्षात येत होतं खरं की दोघांना भेटायचं असायचं पण नजरेत समजत होतं. पण काय ते बोलायची हिंमत दोघांकडनंही होत नव्हती. मग मुंबईत आलो की समीरचे फोन सुरू व्हायचे. समीर कधीतरीच करायचा, मी आपली सातत्यानेच फोन करायचे. आता करतेच त्याला, काय करतोय बघते. हॅलो. हा समीर, हा, कसा आहेस रे? एकदम फर्स्ट क्लास. खूप दिवस भेटलो रे. हो ना हो ना, माझं त्या सिनेमाचं शूट चाललं होतं. तुझं कुठे आता चाललंय? काही नाही, आता वाट बघतोय. आजचा दिवस तरी, उद्यापासून आहे शूट परत. ओके समीर, अरे काय झालंय माहितीये का, मला ना एक स्थळ आलंय म्हणजे माझ्यासाठी. काय? हो ना, इन्स्पेक्टर आहे आणि आई म्हणते नाही करायचं म्हणून. माझी अजिबात इच्छा नाही आहे रे. काय करू काय समजतच नाही आहे. म्हणजे उद्या ते लोक मला बघायला येणार आहेत. मला खरंच टेन्शन आलं आहे समीर खरं तर. आणि मला वाटत होतं हे तुझ्याशी शेअर करावं म्हणून. काय माहिती का असं तुला सांगावं असं वाटत होतं. नाही, बघ काय ते. बरं ठीक आहे. उद्याचा कार्यक्रम बघ मग. बरं उद्या आले की बघते आता. करेन मी तुला फोन. बाय. म्हणे बघ काय ते, आणि विचारायला नको का मला? अलका समीर प्रेम कहाणी सीन 2. काय फोन करतोय की नाही खरंच झोप येत नाहीये. काय ही मामी, काय स्थळ सुचवतात, काय इन्स्पेक्टर आणि काय अरे. 5 तर वाजले. बघूया फोन करून. उचलला तर ठीक आहे. हॅलो अलका, बोल. प्लीज. अरे बरं झोप झोप झोप, मग सकाळी. अरे पण एवढं पहाटे पहाटे कसं फोन केलास तू? तू खरोखर त्या इन्स्पेक्टरला आज बघायला येणार आहे? अरे मग काय इलाज नाही रे माझा. आई ऐकत नाहीये. टाळू शकतेस? काय आईला?
नाही तो मुलगा बघणं नको बघू आज. अरे पण का? नाही नको, मी म्हणतो म्हणून नको बघू. अरे तो उद्या कमिशनर होऊ असू शकतो. दे, कमिशनर होऊ दे, DIG होऊ दे, काही होऊ दे, पण जरा बरं मी बघते प्रयत्न करून. पण आता बघण्याचा कार्यक्रम तर करावाच लागेल. पण संध्याकाळी आपण नॅशनल पार्कला भेटूयाच 5 वाजता. हा कार्यक्रम असताना तू भेटणार कशी? अरे तो कार्यक्रम झाल्या मी लगेच येते. हां आणि तुला कळवते, सगळे अपडेट देते. ठीक आहे. येस, आता कशी तळमळ होते. अलका समीर प्रेम कहानी सीन 3. समीर, हे पार्क ना माझं खूप आवडते. म्हणजे मी लहानपणापासून या पार्कशी खूप अटॅचमेंट आहे माझी. म्हणजे अगदी बऱ्याच वेळा पिकनिकला मैत्रिणींबरोबर येणं. इन्स्पेक्टरचं काय झालं? मी नॅचरली नाहीच सांगितलं, कारण सकाळीच तुझा फोन आला. त्यामुळे मी म्हटलं आईला, नाही मला नाही जमणार इन्स्पेक्टरशी लग्न करायला. म्हणजे मला असं वाटतं तुला त्याचं कारण माहितीच आहे ना. हां नाही. अरे अशी काही रिएक्शन देतोयस? मी सातत्याने तुला फोन करत असते आणि तू मला मात्र कधीतरी फोन करतो आणि तरी तुला कळत नाहीये. पण तो करतो तो तुलाच करतो, इतर कुणालाही करत नाही मी केव्हाही. तुझ्या डोळ्यातनं मला सगळं समजत असतं, पण तू बोलत नाहीयेस मात्र. अरे बोल तरी कधीतरी. हां मला वाटतं प्रत्येक गोष्ट बोलण्यासारखी नाही आहे. मग म्हणजे आता प्रपोजही मीच करायचं तुला? माझ्या आई म्हणते दोघं नुसतं फिरतायत, सगळे बघतात, मला विचारतात तुमची अलका कोणाबरोबर फिरते वगैरे. मग नाही आता तरी माझ्याशी लग्न करणार आहेस ना? नक्की करीन, फक्त ते आईचं बघ जरा. कारण जेव्हा जेव्हा घरी येतो तेव्हा आई आणि भाऊ ते हो खरंच आहे. म्हणजे मलाही समजतं की त्यांना ते आवडत नाही आहे, पण आता काय इलाज नाही. मी आईला म्हटलं नाही मी लग्न करेन तर समीरशीच. हो की नाही? येस नक्की. अलका समीर प्रेम कहानी सीन 4. समीर, फायनली आईनी हो म्हटलं. येस, चला मोठा अडथळा दूर झाला. मला खूप टेन्शन आलं होतं, कारण तुला पाहिलं की नेहमी ती आतमध्ये रागाने निघून जायची. दरवाजा बंद कर, हे कर, सगळी. आज जरा खूपच गर्दी आहे ना चौपाटीवर. नाही, पण तरी वातावरण खूप छान आहे. आजची संध्याकाळ पण छान आहे. आता इथे एकांत यायला चांगलं शूटच आहे. सुचतंय वाटतं. हां, लाईट वगैरे. वातावरण. मी मी अरे प्लीज प्लीज प्लीज. अरे नाही नाही. हो हो थँक्यू थँक्यू. चालू दे चालू दे. हो थँक्यू. अलका मी फोन करतो. अरे फोन बाय. हे चालू दे ना, तिचे फॅन फॉलोईंग आणि हे सगळं. नाही हे आयुष्यभर आहे. हे नसलं म्हणजे हे आयुष्यभर माझ्या एका वेगळ्या काय चाललंय? काय वेडेपणा आहे? कशाला त्यांची प्रायव्हसी त्यांना छान एकमेकांची गप्पा मारू द्या. आता काही नाही मिळणार आहे. जा निघा. चला. थँक्यू सो मच. नाही, कारण फॅन्स कितीही छान असले तरी चुकीच्या वेळेला नाही आले पाहिजे. अगदी खरंच. ऍक्च्युली चुकीच्या ठिकाणी सुद्धा उभी आहे. याचं कारण म्हणजे मला फार मजा वाटली. रादर मला हा प्रश्न विचारायचाच होता की मला असं छान समुद्र किनारा दिसतोय. एकतर तुम्ही जवळजवळ शाळेत शिकवल्याप्रमाणे एका हाताचं अंतर असं ठेवून चालत होता. ते का? कारण बघणारेच असे होते की हात पकडला की एक 10 माळना वाळायच्या. त्यामुळे मग आपलं. आणि तेव्हा नुकतंच माहेरची साडी म्हणजे रिलीज होऊन 6 महिने झाले होते. तो जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष थिएटरनं होता. त्यामुळे जरा बऱ्यापैकी नाव मिळालं होतं. लोक ओळखायला लागले होते अलका म्हणून. तर असं झालं की चालतानाही हात धरताना पण काहीतरी वाटायचं की इमेज हे ते म्हणजे. आणि त्यात आजूबाजूला गर्दी. त्यामुळे आम्ही खरंच दोघं असेच चालायचो. म्हणजे मला आठवत नाही आम्ही कधी असे चाललो. आता बिंदास काही वाटत नाही. खूप असं ऑकवर्ड व्हायचं. तर आज असा हात घट्ट धरून ठेव, सोडूच नको अख्खा कार्यक्रम. आता 30 वर्ष तरी पकडलाय हा हात मी तसाच. वा. पण किती भारी तुमची लव्ह स्टोरी इथपर्यंत कशी आली ते आम्ही पाहिलं. पण आता काय असतं की तुमचा प्रेमविवाह आहे. बऱ्याच जणांचं बघून लग्न ठरतं. म्हणजे आणि जेव्हा अरेंज मॅरेज असतं तेव्हा कांदे पोहे हा कार्यक्रम फार महत्वाचा असतो.
ह्या मंचावरती सुद्धा हा कार्यक्रम खूप महत्वाचा असणार आहे. कारण काय तर प्रेक्षकांनी परवानगी दिलेली आहे, घरच्यांनी परवानगी दिलेली आहे, पण आमची काही अशी अतरंगी कॅरेक्टर्स आहेत ज्यांची परमिशन मिळाल्याशिवाय पुढे हे जाता येणार नाही, लग्न लग्न लागू लागणार शकणार नाही. तयार आहे? नक्की नक्की वधू तयार आहे. परीक्षा सुरू करूया आपण. अगदी. तर मंडळी, रीतीनुसार कांदे पोहे हा कार्यक्रम झालाच पाहिजे. बँड बाजा बरात कांदे पोहे होऊ द्या झी मराठीच्या घरात. चला 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 कांदे पोहे या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण इकडे जमलेलो आहोत. त्यामुळे आता मी बोलवते त्यांना कांदे पोहे चला घेऊन. चला हात धुवूया पटकन चला. एक मिनिट मामा, हा, हात कशाला धुताय? कांदे पोहे खायचे आहेत ना. जेवण नाही येते, चमचे देतो आम्ही, त्यांनी खाता येतात. बसा प्लीज, आलू नका. अलकाताई, भूक लागली आहे आम्हाला. आहा हा 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 खूप खूप आई. हा हा काय संस्कार. वा 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 वा. बसा बसा बसा. मी सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून देते. ह्या आमच्या सुरेखा आत्याबाई. ह्यांच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आणि हे आमचे पवार मामा, यांच्या बरोबर ओळख झालीच आहे सातपुते मामांबरोबर. तुमच्या घरची सुद्धा मंडळी इथे आलेली दिसत आहेत. पुढे जाण्याच्या आधी त्यांची तुम्हीच आम्हाला ओळख करून द्या. ही माझी लेक ईशानी, शेजारी बसलेले जावई निशान, आणि ही आमची सून सोनम. वा 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 वा. तुम्हा तिघांचंही खूप खूप स्वागत आहे. आई बाबांचं लग्न पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. आणि एवढी छान, किती गोड. म्हणजे ते पोहे साखर जास्त झाली असणार आहे का असं मला वाटतंय तुझ्याकडे बघितल्यावर. पण आत्याबाईंच्या डोळ्यांमध्ये फार कौतुक दिसतात. म्हणजे काय, जे इतकी छान सुस्वरूप शालीन, वा, खाली मान घालून आलेली, हातात पूजेची थाळी असणारी, वा इतकी सहनशील. वा वा वा. सहनशील? हा, 30 वर्ष भोगली मी सहनशील. खूप भोगली. ही सहनशील नसेल तर आणखी सहनशीलचं जर कोण असेल? अवॉर्ड जर असेल ना तर ते मला द्यायला पाहिजे. कारण मला एक किस्सा आठवतोय की 3 महिने एका पाठोपाठ एक माझे सिनेमे कोल्हापूरला होते. हा, आणि ते सगळं म्हणजे मी मार्चला गेलो आणि जूनच्या 5 तारखेला मी परत मुंबईत आलो. बर. मुंबईत आलो घरी की 3 महिन्याने आहे अलका पण घरी आहे. हा, या खुशीत मी सकाळी दार उघडलं आणि मला मुलींच्या बेडरूममध्ये तिने बोट दाखवलं तिकडे, आणि मुली इकडे. म्हणजे माझ्या बेडरूममध्ये मुली शिफ्ट झाल्या होत्या आणि मी तिथे. म्हटलं हे ईशानी आली, डॅडी तिथे आजपासून तुम्ही. म्हणजे हे काय, आजपासून तिथे. अच्छा. बरं, घरामध्ये म्हणजे काय असतं की किती कुणाला इग्नोर करावं ह्याची सुद्धा एक लिमिट असतं. म्हणजे हा अस्तित्वातच नाही आहे घरात. आहे, कॉफी आणून ठेवली, निघून गेली. आणून ठेवलं म्हणजे काही कॉन्व्हर्सेशन नाही, काय नाही. मला काय कळे ना. ते म्हणाली तुम्ही गेलात कधी? मार्चला. हा, आणि आज काय आहे, जून. म्हटलं मग तिला चिडायला काय झालंय, मध्ये काय येतं. 4 मे माझा वाढदिवस आणि 28 एप्रिल आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी. आणि या सगळ्या या शूटिंगच्या नादामध्ये मी हे सगळे दिवस विसरलोच होतो. तिची माफक इच्छा अशी की हे 4 आपले वाढदिवस आणि वेडिंग अॅनिव्हर्सरी, निदान हे 5 दिवस तरी तू मला दे, बाकी तू कुठेही जा, किती शूटिंग कर. आणि नेमकं तेच माझ्या लक्षात नाही. बरं, हळू नसताना कोण प्रयत्न करतोय परत पटवूया. नाही, पण जर का आता परत पटवायचं असेल, कारण आम्हाला अलकाताईंनी ज्या पद्धतीचे सिनेमे केलेले आहेत त्याच्यावरून त्या चिडू शकतात, ह्यावरच विश्वास आमचा बसणं शक्य नाहीये. मला नाही वाटत की कधी प्रेक्षकांनी तिला असं चिडलेलं पाहिलं असेल. ह्याचं उत्तर माझ्या लेखी पण चांगलं देतील. हो, आई चिडते. आई ऑलमोस्ट दिवसात ना चिडलेलीच असते बऱ्याच वेळेला. म्हणजे माझं लग्नाच्या आधी आमचं अजिबात पटायचं नाही. आम्ही लग्नाच्या आधी पटायचं नाही, आता पटतं. आता मी कधी कधी जाते त्यामुळे कंट्रोल करते. आणि ती मला म्हणते तू परवा आलीस चप्पल आत नाही ठेवलीस. आता मी असं मला ती सांगते की तू परवा पण मी तुला बडबडले नाही, त्यामुळे आता लक्षात ठेव भांडण व्हायचं.
म्हणजे एवढी सहनशील ती, मग आमचं काय आहे? नाही पण मग आता जावई माझा भला, जावई आल्यानंतर काही फरक पडलाय म्हणजे जावया मार्फत काही गोष्टी केल्या तर जावई म्हणजे मी काही चुकून सुद्धा जावयाला बोलले की लगेच की माझा जावई एवढा चांगला आहे, तू गप्प बस. म्हणजे आता तिने नाही, पण पार्टी तो चेंज केली. अजूनही आमच्या सहनशील त्या सहन फॅमिलीमध्ये आलेला नाही. आला नाही. तो येईल लवकर, तोही येईल. आता आलेला मध्ये त्यांनी तिचं टीव्हीचे चॅनल्स काहीतरी सबस्क्रिप्शन चुकीचं घेतलं, तिचे चॅनल्स दिसत नव्हते, तर ती एवढी चिडली. हा नव्हता. मला म्हणते आता मला काही बडबडत नाहीये, पण आता मला राग येतो, मला हा शो बघायचा होता, तो शो बघायचा होता. त्यामुळे तिचं सुरू झालेलं. म्हटलं आता हळूहळू हा पण यायला लागलाय. दादा मला जर का आता एखादी अशी सिच्युएशन असेल की काय सबस्क्रिप्शनचे चॅनल्स चुकवले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे अलकाताई चिडलेली आहे, तर समजूत कशी काढली जाते हे आम्हाला बघायला आवडेल. समजूत काढणं म्हणजे एक दिव्य आहे. आणि म्हणजे समजूत कशी काढायची हेच आम्हाला कळत नाही. ती किचनमध्ये असली, आपण किचनमध्ये गेलं की ती बाहेर येते. अच्छा. ती बेडरूममध्ये असली आणि आपण जावं की ही कधीच येत नाही बेडरूममध्ये. ही तिथे ड्रॉइंग रूममध्येच बसून असते. म्हणजे लहानपणी, अर्थात या लहान असताना यायच्या, डॅडी आता तरी तुम्ही जरा कॉम्प्रोमाइज करा का, आता आमच्यावर राग काढतील. आणि या खात्यात फटकी. म्हणजे हे तेव्हा असायचं. आता लग्न होऊन गेल्यावर एक लक्षात आलं की एक ठराविक वेळ गेला, एक 8-10-12 दिवस गेले की मग कुठेतरी तो राग शांत व्हायला लागला. हा कसा ओळखायचा? कारण आपल्याला आवडणाऱ्या ती पदार्थ करते आणि ते आपण न खाता हे केलं की थोडी चिडते आणि एकदा ती बोलते. म्हणजे आता काय म्हणूया, टॅक्टिक सगळ्या आता थोडं ठरलेल्या आहेत कुठलं काय. पण अलकाताई तुला एकदा चिडलेलं बघायचं आहे. म्हणजे कशी चिडतेस ग? चिडतेस तू म्हणजे? तू माझा एक व्हिडिओ नाही पाहिला असं वाटतं सोशल मीडियावर. आमच्या मालिकेच्या वेळी मला एका कलाकाराकडनं त्रास झाला होता. त्यावेळी माझं चिडणं प्रत्येकाला शॉक बसला होता की अलका अशी चिडू शकते का? बरोबर. कारण मला वेळ नाही पाळली की राग येतो, मला कमिटमेंट नाही पाळली की राग येतो, मला दिलेल्या वेळा कोणी लक्षात ठेवल्या नाही, तारखा लक्षात ठेवल्या नाही की राग येतो. की आपण ज्यासाठी वाहून घेतलंय, आपल्याला काम त्यामुळेच मिळतं, आपलं पोट त्यावर आहे, आपण वेळ पाळावी, आपल्या निर्मात्याला त्रास देऊ नये, आपल्या दिग्दर्शकाला त्रास देऊ नये, आपल्याला त्यासाठीच घेतलंय याची जाणीव ठेवावी. आणि समोरच्यानीही ज्या लग्नाच्या तारखा आहेत, वाढदिवसाच्या तारखा आहेत, त्याही लक्षात ठेवाव्यात. तेवढ्याच माझी अपेक्षा आहे 365 दिवसातले 5 दिवस. काय बरोबर आहे की नाही रसिको? त्यामुळे मला असं वाटतं की तेवढं करायलाच हवं. मी जर माझ्या घरात माझे मुन्ना इथे बस. नाही पण आता तिचा चेहरा बदलायला लागला होता आणि साधारणपणे मी तुझ्या जागी जाऊन बसले होते की आई चिडली. नाही, हाच धसका मी घेतला होता ज्या वेळेला आम्ही कोल्हापूरला महेश कोठारीची फिल्म करत होतो, धांगड धिंगा नावाची. आणि मी रात्री पॅकअप झालं त्याच्यानंतर फोन केला. 12 वाजता मी साधारण फोन केला आणि फोन करून नॉर्मल बोललो आणि मी चल ठेवतो म्हटल्यावर तिकडनं जी व्यवस्थित बोलणारी एकदम चिडली आणि तिने फोन आपटला. मला काय कळलं नाही हा का फोन आपटला. म्हटलं एवढा वेळ तर नॉर्मल होती, आता काय झालं? पण हा प्रश्न प्रत्येक नवऱ्याला पडतो कधी ना कधी तरी. आणि त्यावेळेला रमाकांत कोरगावकर माझे असोसिएट जे ते रमाकांतजी तिथे बसले होते आणि मी म्हटलं एकदम, ते म्हणाले काय झालं? माझं कन्फ्युजन बघून म्हटलं नाही आत्तापर्यंत ती व्यवस्थित होती आणि तिने फोन आपटला, मला काय कळलंच नाही का आपटला. आज तारीख किती आहे? म्हटलं तारीख काय? आज 22 सप्टेंबर आहे. हो. बघ आत्ताही तारीख चुकली. नाही तो 22 सप्टेंबरच्या रात्रीचा किस्सा होता. तसं त्याने म्हणजे आत्ताही मी म्हटलं हे तर इथे ओढार वाटतात. आणि त्याच्यानंतर मला म्हणाले उद्या तारीख काय? 23 सप्टेंबर. मग 23 सप्टेंबर. मग मी म्हटलं थांब. मी उठलो, पॅन्ट शर्ट घातली आणि तसाच्या तसा ST स्टँडवर गेलो
आणि जी मिळेल ती कुठची तरी मला बिर्नाटकामधनं कुडकुड बोलणारी ती लोक. आणि मी मुंबईला आलो कारण तो 23 सप्टेंबर तिचा वाढदिवस होता. मी ना डायरेक्टरला सांगितलं ना कोणाला सांगितलं. मी तासा त्या एसटीत बसून मुंबईत पोहोचलो बाबा. आणि परत 3 महिने ती नको. होत राहील पण हा टेक परत होणार नाही. हा वन टेक ओके झाला पाहिजे नंतर प्रॉब्लेम आहे. मृण्मयी मला म्हणायचं निदान विश तरी करावं आणि सांगावं अशी अशी अडचण आहे, हा सिक्वेन्स आहे, मला निघता येणार नाही. ते लक्षातच नाही. काम वर्कोलिक म्हणजे असावं. मलाही आवडतं ते, म्हणजे आपण पॅशनने काम करतो. पण एवढं पर्सनल लाईफ म्हणजे कोणाचे वाढदिवस लक्षात नाही, कधी मुलींच्या वाढदिवसांना हजर नाही, कधी लग्नाचे तर 4 वेडिंग अॅनिव्हर्सरी बुडवल्यावर म्हटलं आता या वेडिंग अॅनिव्हर्सरीला आला नाहीस तर मी आत्महत्या करेन असं सांगितलं 5व्या वेडिंग अॅनिव्हर्सरीला. आणि त्याला हैदराबादहून धावत यावं लागलं. इलाज नाही. म्हटलं आता नाही, मी 5वं वर्ष नाही सहन करणार. पण अलकाताई तू एवढी आता डेट बद्दल वगैरे अशी चिडून बोललीस की काय एकही लक्षात ठेवत नाही, होत नाही ते होत नाही. पण मला असं कळलंय जेव्हा तुमचं लग्न ठरलं होतं तेव्हा तू सुद्धा तुझ्या सगळ्या तारखा तुझ्या सगळ्या देऊन टाकल्या होत्या. तू पण विसरली होतीस का लग्न ठरलंय म्हणून? लग्नाचा इलाज नव्हता. हातात एवढे सिनेमे होते, म्हणजे त्यानंतरही होते. मी लग्नाची 15 दिवस सुट्टी घेतली होती. शॉपिंगलाही जाणं शक्य नव्हतं. एखाद दिवस गेलो कारण अगदी लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत शूटिंग करत होतो. त्यानंतर मग 15 दिवस लग्न लागल्यापासून सुट्टी घेतली होती. इलाज नव्हतं. दोघंही प्रचंड बिझी होते. तिने 15 दिवस सुट्टी घेतली होती पण तिने स्वतःचा विचार केला होता. कारण त्यावेळेला आम्ही एकत्र सिनेमे करत होतो आणि तिने माझं लग्न व्हावं म्हणजे लग्नाच्या आधी सगळे सिनेमे संपवावेत म्हणून तिने ज्या काय तारखा दिल्या की ती सुटली. पण मी 3 शिफ्टमध्ये काम करत होतो. मला तर तुमच्याकडे वळायचंय. तुमच्या काय काय आठवणी आहेत? म्हणजे एकतर फेवरेट कोण आहे, आई का बाबा? मला असं वाटतं माझं एज प्रमाणे ते बदलत गेलंय. की लहान होते तेव्हा मम्मी खूप स्ट्रिक्ट होती. डॅडी कम्पॅरेटिव्हली स्ट्रिक्ट नाहीये, त्यामुळे मम्मीपासून आम्ही सगळं लपून करायचो आणि डॅडी आम्हाला थोडा सपोर्ट करायचे. तर तेव्हा डॅडी जास्त क्लोज होते. पण आय थिंक आता जेव्हा या एज मध्ये आल्यावर आई जवळची वाटते तसं झालं. आता लाईक शी इज माय फ्रेंड की आम्ही बोलतो. मी दिवसात आय थिंक 4 वेळा फोन करते. टेक ऑफ करायच्या आधी करते, लँड झाल्यावर करते, पुन्हा करते. तर आता आय थिंक ते विथ एज चेंज झालं. पण असं कोण फेवरेट नाहीये. दोघंही फेवरेट आहेत. त्या गोष्टींसाठी ही फेवरेट, या गोष्टींसाठी हे फेवरेट असं. टेक ऑफ करायच्या आधी म्हणजे ती पण ओळख झाली पाहिजे ना. ईशानी पायलट आहे आणि आमचा जावई निशान तोही पायलटच आहे. तुमच्या काय आठवणी आहेत या दोघांबद्दलच्या? मतलब मैं मराठी फैमिली में आ रहा था तो मेरे को इतना पता नहीं था कि मॉम इतनी ज़्यादा फेमस है. तो मैं जब आया तो मेरे को पता लगा आसपास क्राउड देख के. तो बीच में मैं भी थोड़ा बहुत शो ऑफ कर लेता हूँ. आणि यांचा कुठला सिनेमा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? मैंने मॉम की मायची साड़ी की थोड़ी सी मतलब क्लिप्स देखा है. बाकी मैंने इतनी देखी नहीं क्योंकि अभी धीरे धीरे मराठी सीख रहा हूँ. तो मैंने भी मराठी में बेसिक वर्ड सीख लिया की मला भूक लागली मला झोप आली. पण जी वाक्य शिकलाय ती इतकी महत्वाची वाक्य. जगणं सगळं त्याच्यामध्ये सामावलं. मला भूक लागली मला झोप आली. सोनम आमची भाचीसून आहे. म्हणजे माझी बहीण जी माझ्याबरोबर कायम निर्माती होती किंवा माझे हेअरस्टाईल्स करायची, त्यामुळे ती आमची सूनच आहे. माझा भाचा एकच आहे आम्हाला पूर्ण घरात मुलगा आणि त्याची मिसेस आहे. त्यामुळे ती माझ्या मुलीसारखीच आहे सोनम. तुझ्या काय आठवणी आहेत? तू पण सांग ना एखादा असा किस्सा. आम्ही तिच्या चिडून बसण्याचे खूप किस्से ऐकलेत. माझ्यावर कधी चिडतच नाही ती. अच्छा. कारण ती खूप प्रेम करते. आणि समीर अंकल बद्दल सांगायचं तर तो एकदम वडिलांसारखाच काळजी करतो. जितकी ईशानी कस्तुरी आहे त्यांच्यासाठी तितकीच मी आहे. प्रत्येक आमच्या घरातल्या म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची काळजी आणि आपुलकी कशी करायची ह्या त्या दोघांकडनं शिकलं पाहिजे. कारण मला असं वाटतंय की अशी सासू मिळायला सुद्धा भाग्य लागतं. कारण तिच्या सिनेमांमधून तिने कसं वागायचं नाही, सासूने सुनेशी कसं वागलं नाही पाहिजे. आणि सहनही नाही केलं पाहिजे. मी सहन केलंय तसं अजिबात अजिबात नाही. अजिबात नाही. फक्त पडद्यावरच सहन केलंय. माझी आई खूपच अगदी साधी सरळ
मी बराच प्रयत्न करायचो या दोघींमध्ये भांडणं लावायचा, पण मी कधी मला यश आलं नाही. ते माझ्या खरंच सासूबाईंबद्दल म्हणेन, आत्ता त्या नाही आहेत, 2 वर्षांपूर्वी गेल्या, पण त्या माझ्या सासू असण्यापेक्षा मैत्रीण होत्या. आणि लोकांना माहिती नव्हतं की बऱ्याच जणांना की ही माझी आई नाही आहे, सासू आहे म्हणून. कारण मी सासूला आई करून म्हणायचे. आणि नंतर त्या जवळ 2010 सालापासून त्या अल्झायमर्स पेशंट होत्या. पण त्यांनी माझ्या करिअरमध्ये एवढा सपोर्ट केलाय की मला कधी जाणवलंच नाही की माझ्या मुली त्यांच्याकडे वाढतायत, त्यांचे संस्कार होत आहेत. त्यामुळे मला ही कधी काळजी नव्हती एवढ्या बिझी लाईफमध्ये पण, की घरी बघणारे तिच्या मुलींचे आजी आजोबा आहेत. हे एक दुधावरची साय असते ना, ते प्रेम माझ्या घरी मिळत होतं. मला कधीच याची उणीव भासली नाही. वा अगदी वा वा खरं वा. सांगते. ताई, पण आम्हाला असं कळलंय की तुझ्या सासूबाईंना सुद्धा लोक फोन करून करून सांगायचे किंवा भेटल्यावर सांगायचे, अहो तुमच्या सुनेचा छळ करू नका, तिला सासूरवास नका घडू देऊ. हे काय होतं? आमच्या घरी म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी मी ठाण्याला राहिलो होतो. एक भाजीवाली यायची, म्हणजे बरेच ह्याच्यामध्ये, आणि आई तिच्याकडनं भाजी घ्यायची. ज्यावेळेला अलका घरी आली त्यावेळेला ती बघितलं, तीच आईला सांगते हिची सासू हिला खूप छळते हो, हे करतो. आई ऐकते तिथे, हो हो, ही कोण आहे माझी सून, मग हिची सासू कोण, तू, मग मी हिला छळते, नाही 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 नाही. म्हणजे हे कन्फ्युजन. त्या माहेरच्या साडीमुळे, आऊच्या भूमिकेमुळे एवढं लोकांच्या मनात ते बसलं होतं. म्हणजे हे खरं तर आऊचं श्रेय आहे. आणि खरंच ऍक्शन रिॲक्शनचं हे फील्ड आहे. त्यामुळे म्हणजे आऊ पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कशी आहे ती. ती फाटफाट बोलली तरी आम्ही तिला नेहमी म्हणते हा फणस आहे, वरना ते काटेरी असलं तरी आतून ती काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे. पडद्यावरची जी आऊ रागीट, आणि हे आऊचं आणि आमचं खूप चांगलं आहे. माझ्या आईने सुद्धा वडिलांना कधी डार्लिंग म्हटलं नसेल, पण आऊ पप्पांना येतो हाय डार्लिंग, आणि माझे सासरे लाजायचे, पप्पा लाजायचे. म्हणजे अशी ती आऊ. आऊंसारखं दुसरं कोणी असू शकत नाही. खरी बाई, खरी खुरी. ऍब्सोल्युटली. मला जाणून घ्यायचं की आतापर्यंत अलकाताईनी सगळ्यात जास्त वेळ काय रेकॉर्ड आहे तिचं अबोल्याचं? अरे बापरे, ते जास्त हे लग्नाच्या याला येणं नाही किंवा वाढदिवस नाही, पण किती काळ तो धरला गेला 2-3 महिने 6 महिने काही 6 हो. पण ते 6 महिने कसे असायचे, कारण त्यातले 4 महिने आम्ही एकमेकांच्या संपर्कातच नसायचो. कारण ही मुंबईत तर मी कोल्हापूरला किंवा इकडे. आणि आमचं कसं असायचं संतोष, कट्टीबट्टी असायची. म्हणजे लोकांसमोर हे जाणवू द्यायचं नाही. लोक आले की परत एकदम कोणाला वाटणारच नाही की आमचा अबोला आहे म्हणून. कसं म्हणजे काय करायचं आता? सपोज लोक नाहीयेत. समीर बघ त्यांना काय हवंय, बघ ना जरा. म्हणजे मी नाही हो, समीर नव्हताच घरी, त्यामुळे ना आमचं हे वगैरे गेले की, म्हणजे मी ना नेहमी अबोला असला की मी हे करायचो की आज तरी कोणतरी येऊ दे, कोणतरी येऊ दे. कोण आलं ना की मग माझं घरातलं अस्तित्व तिच्या करता असायचं. मग कॉफी दे, हे दे, ते दे. पण आणि मग बोलणं म्हणजे आमचा अबोला हा कुणाला कळणार नाही. पण पाहुणा घरातनं बाहेर गेला, सपोज गेला आम्हाला करून दाखवा, आम्हाला बघायचंय. आता सपोज आम्ही सगळे तुम्ही इतके छान बोलताय, समजा जर का खरंच घरातून भांडून आला तसं आपण समजू आज, तर आम्ही गेल्यावर काय असेल? समजा तुमचा अबोला आहे, अबोला सुरू करा. अलका, हे असंच अलका दे, आता आम्ही आलो, पाहुणे आलो. अरे समीर, अरे आलेत ते. अरे हो, की माझा उत्साह म्हणजे असा असायचा की पाहुणा जातोय म्हणल्यावर मी जास्ती नर्वस आहे. आता बाय बाय, आम्ही गेलो बाय बाय. की झालं की सेम रिॲक्शन. पण हे 6-6 महिने चालायचं ना? 3-3 महिने 6-6 महिने. पण आता खरं सांगायचं आहे, त्यांची शपथ घेऊन यातले किती महिने तुम्हाला बरं वाटायचं ते बोलायचं नाही? ते पुरुष म्हणून प्रश्न आहे मला, खरं सांगायचं. नाही, समोर आपल्या हातनं कुठची तरी चूक घडली किंवा काहीतरी झालं तर वाटायचं बरं झालं की बोलत नाही. मला वाटलं तेवढ्या पुरतं बोलणं सुरू करत असेल. चूक घडली की नाही, तेही बडबडायचं आणि पुन्हा बोला, बडबडून घ्यायचं. नाही, पण तरी सुद्धा म्हणजे मुलगी स्विच ऑन स्विच ऑफ जमतं आमच्या मुलीला, त्यामुळे संसार उत्तम करेल. आम्हाला आवडलीच आहे. तुम्हाला आवडलेली म्हणजे काय प्रश्नच नाही, काही प्रश्न नाही ना? काही नाही. तुमची काय मामा परवानगी आहे? प्रचंड आवडलेली आहे ही जोडी, एकदम परफेक्ट आहे. बरं, प्रेक्षकांना मी विचारते, त्यांना
होणारी सून पसंत आहे ना? त्यांनाही मुलगी आवडलेली पसंत आहे. वा वा वा. तर मुलगा आणि मुलगी, त्यांना मजा येते जेव्हा मी त्यांना मुलगा आणि मुलगी म्हणते. वधू आणि वरांनी एकमेकांना पसंत केलेलं आहे, पण काय आहे, त्यांना त्यांच्या मनातलं बोलायला थोडासा वेळ द्यायला हवा ना. आम्ही असं कायम म्हणतो की अरेंज मॅरेजमध्ये घरच्यांची पसंती कळल्यानंतर आपण मुलामुलीला पाठवतो कुठेतरी, म्हणतो की जा बाबा, तुमच्या मनातलं जे काही आहे ते बोलून घ्या, काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या. तर लग्नाला 30 वर्ष झाली आहेत, नव्याने काही प्रश्न पडले असतील तर तेही विचारू शकता. आणि तेव्हा जर का काही मनातलं बोललं असाल तर तेही पुन्हा बोलू शकता. पण एरवी आम्ही काय करतो, आम्ही उठून जातो. यावेळेला आपण थोडंसं उलटं करूया, आपण या दोघांना कुठेतरी पाठवूया. म्हणजे याचं कारण काय आहे, तसंही आपल्या वधूला म्हणजे अलकाताईला ड्रायव्हिंग करायला खूप आवडतं. उत्तम ड्रायव्हर आहे ती. तर तुम्ही दोघं मस्तपैकी फिरून याल का? नक्की. नक्कीच. फक्त चिडून उतरायचं नाही हं? भांडायचं नाही आणि भांडून उतरायचं नाही गाडीतून. नाही नाही, पण ड्रायव्हिंग म्हणल्यानंतर ईशानी सुद्धा हसली आहे, त्यामुळे ते नक्की काय कळलं नाही, पण होतं. आमच्या या दोघांपैकी दोघांना जर एकटं ड्रायव्हिंगला पाठवायचं असेल तर ड्रायव्हर पाठवावा, नाहीतर दोघांपैकी एक गाडीतनं नक्की उतरेल, कारण आमच्याकडे किस्साही आहे ह्याचा. नाही, हेच हा किस्सा सांगायचा नाहीये, तो आम्हाला बघायचा आहे की नक्की काय घडलं होतं. आपण एक काम करूया, तुम्ही जा, तुम्ही ड्राईव्हला जा, चलो. त्यांची गाडी घेऊन या. फिरून या, फिरून येतो. याच खऱ्या अर्थाने एकांत मिळाला. लॉंग ड्राईव्हला जाऊ. Yes. थोडी रोमॅन्टिक गाणी लावू का? लाव येस. ते गप्पा मारूया का त्यापेक्षा. बरं. जरा आवाज कमी कर किंवा बंदही केलीस तरी चालतील. कारण आपल्याला अशी वेळ आपल्यावर येत नाही कधी, ही संधी फार कमी मिळते आपल्याला. यात मस्त मासे खायला जाऊया ना आपल्या आवडत्या हॉटेलमध्ये. सॉरी चल. मस्त आहे ना वातावरण, पण खूप छान वाटतंय. जरा- समीर आता बघता बघता साखरपुडा, लग्न सगळं जवळ आलंय. जरा सांभाळून. अरे ऑटोमॅटिक गाडी आहे ना, मी आज पहिल्यांदाच चालवते, त्यामुळे मला मॅन्युअल गाडीची सवय तुला माहिती आहे. तुझी मॅन्युअल गाडी सुद्धा अशीच चालते, त्यामुळे ऑटो मॅन्युअल मध्ये काही फरक नाहीये. अरे तसं नाहीये, पण हे पण आज जरा होईल आता थोडी मला परत. अरे थोडे क्लच प्लेटचे वास यायला लागलेले आहेत. एवढ्या गाडी तू एकदम रॅश आणि रफ चालवते. ट्रॅफिक पण जरा अरे बघ. याच्यासाठी एकच पाय वापरायचा असतो ना, आता मी नेमके दोन्ही वापरते, त्यामुळे होईल सवय होईल जरा. बघ रिक्षा बघ. सॉरी जरा आणि माणसं पण चालतायत. अरे हो, चिडू नको रे, छान मूड मध्ये एकदम निघालोय आणि ह्या गाडीवर ना काय एवढं चिडायचं. थांब ना, आता होईल मला तासाभरात मी मस्त चालवायला लागेल गाडी. तासाभरात राहीन तर. अरे हे काय कुठलं टोक गाठतोस तू लगेच? नाही, हे काय कसली हे गाडी एवढंच चालवते नाही, तू गाडी जरा काय झालं की टोकच. अरे सॉरी जरा काय झालं की तुझं टोक असतं गाठायचं. उतर बघू तू माझ्या ज्या गाडीत. वेळेला मी ड्राईव्ह करतो त्यावेळेला तुझी अशीच कटकट सुरू असते. मग तूही बघत नाही, तू गचके देत गाडी मग आता चालवत हे काय असतोस. वेगळं आहे? अरे ठीक आहे. अरे मी शिकते ना, ऑटोमॅटिक गाडी आहे त्यामुळे थोडा वेळ गेला. असं काय. थांबव गाडी, थांबव. उतर तू गाडीतून, उतर. आता ना मी ड्रायव्हिंग करताना तू बसायचं नाही आणि तू ड्रायव्हिंग करताना मी बसणार नाही. आपण एका गाडीत ना प्रवास करायचाच नाही. ठरलं. अगदी. 100% ठरलं. ओके. अरे बापरे, हे काय? हे असंच आहे, हे लहानपणापासून मी आणि माझी बहीण हेच बघतोय. अशीच भांडतात गाडी चालवताना. दोघही मग भांडण म्हणजे वाद घालायला लागतात आणि खरंच भांडतात आणि गाडीतनं उतरून जातात. म्हणून मी ठरवलं गाडी चालवायचीच नाही, पायलटच झाली. नाही, आम्ही तुमची भांडणं ऐकली आणि त्याच्यानंतर हा फालुदा घेऊन आलेलो आहोत आम्ही. पण समीरनीच केलेलं आहे. आता ते नाही ते होईल घरी जाऊन. हे नेहमीच आहे की मम्मीला गोड आवडतं आणि डॅडी फालुदा छान करतात. मग जेव्हा खूप भांडतात तर मग रुसल्यावर हा शेवटी फायनल आमचा गोडवा इकडे असतो. मग काय बायकोला भरवणार वगैरे आहात की नाही? कारण आता सुद्धा भांडणं आम्हाला बघायला मिळाली जोरदार. पण तरीही आमच्या आम्हीच खातो आपापली.
एवढं नाही. नाही, पण मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय, कारण हे जे काही तू दोन्ही पायांनी ऑटोमॅटिक गाडी चालवत होतीस. हो ना ग, तो पाय जातोच, एवढी सवय झाली मॅन्युअलची. मॅन्युअल शिकली, आयुष्यभर मॅन्युअल चालवली, तर पहिल्यांदा शोरूम मधनच नवीन गाडी ऑटोमॅटिक आणली, तर हे सांगत होते तू दोन्ही पाय नको वापरू, आणि ही दोन्ही पाय वापरत ती होती. एवढी सवय लागली त्या ब्रेक पायाची. एवढा जोरात लागत होतं की सगळे आपटत होते. सगळे आपटत होते आणि भर ट्रॅफिक मध्ये रिक्षेवाले पण बाजूला पळत होते. मी म्हणलं थांबव आणि मी उतरलो. हे उतरलं आणि हे चालत घरी मी आले. चालत घरी आलो. सिरियसली चालत घरापर्यंत घरी गेले ते. चालत, आणि मग आम्ही आलो असं सगळे आपटत आपटत. खरं तर नवीन गाडी घेतल्यानंतर आडनाव सुद्धा बदलायला पाहिजे होतं, आपटे ठेवायला पाहिजे. नाही, पण आज समजूत काढण्यासाठी फालुदा तुमच्या हातामध्ये दिलेला आहे. Yes. घरी तुम्ही बरवत नसाल एकमेकांना, पण इथे जरा वेगळ्या प्रकारची समजूत काढली तर आम्हाला सुद्धा मजा येईल. लग्नानंतर पहिल्यांदाच वेळ आहे ही. अरे समीर, मार्कवर ये ना. कॅमेऱ्याच्या मागे राहून आम्हाला नेहमी सांगणार मार्कवर या, विसरायला होतो का मार्क, ते सोपं असतं, कळलं का? माझं काम ते, हा. प्रोफेशन ते, वा वा कॅमेरा फेस करणं नाही. वा 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 वा. वा 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 वा. लग्नानंतर आता पहिल्यांदा लग्नानंतर पहिल्यांदा घास भरवला तुम्ही. क्या बात आहे. बरं आहे, म्हणजे आम्हाला सगळं नवीन नवीन बघायला काय मिळतं. फालुदागिरी चालली आहे? सावधान, सावधान, होशियार, होशियार, अवलक्षणी, कुलक्षणी, चिचुंद्री, पांढऱ्या पायाची, असं सतत सुनेला घालून पाडून बोलणारी वर्ल्ड फेमस सासू येत आहे. हो, काय चाललंय काय? मला न विचारता हे दोघं फालुदा पितायत. तुमचं काय चाललंय इथे या दोघांना घेऊन? ह्यांचं चाललंय, काय चाललंय? ह्या लग्नात जुळवत आहेत परत. अरे माझा मुलगा इथे उभा आहे आणि तुम्ही पसंत करता, मला नको करायला? हा, मी कशाला आहे? काय रे, नाही, माझं काय नाही. तू स्वतःला काही शाणं समजतोस? शान कसलं ते दिसतच आहे. आणि तुझं काय चाललंय? काय नाही, मी वेळ आहे समजतो. आणि ही का बोलत नाहीये? हा, हसते काय? घाबरलं तुम्हाला? मग आधी लग्न होणार, मग यांचा जन्म होणार आहे ना. वा वा, माझ्या मुलाचं लग्न. मुलगा पण असतोय. मग आऊ तशी ती चांगली आहे. नाही, मी पसंत करणार. वधू परीक्षा मी घेणार. मला सून कशी पाहिजे मी ठरवणार. पण आऊ मुलाने पसंत केली आहे ना मुलगी, मग पण ती मला साजेशी आहे की नाही ते मी बघणार. अगं पण वधू परीक्षा आता या झालं, काळात झालं. तेव्हा ठीक होतं. मग- मला म्हणजे- आता घ्यायची. म्हणजे थोडक्यात परत मायाची साठी सुरू होणार आहे. करेक्ट. आत्ताच्या काळात सुद्धा आणि तेव्हा सुद्धा लग्न 5-5 दिवस चालायची. हळद असायची, मेहंदी असायची, त्याच्यानंतर सगळा सोहळा व्हायचा. आणि आज ज्यांचं लग्न आहे त्या तर महाराष्ट्राचे सुपरस्टार आहेत. हे लग्न एका दिवसात कसं काय संपेल? त्यामुळे या लग्नाची पुढची गोष्ट आपण उद्या बघूया. आणि त्यासाठी पाहत रहा बँड बाजा बरात, सेलिब्रिटींचं लग्न जोरात.